जय भीम। आज 25 डिसेंबर मनुस्मृती दहन अर्थात भारतीय स्त्री मुक्ती दिन। या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रस्थापित मनुप्रणित व्यवस्थेच्या जोखडातून बंधमुक्त करण्यासाठी मनुस्मृतीचे दहन करून समस्त भारतीय स्त्रीवर्गाला स्वातंत्र्याचा मुक्त श्वास दिला. स्त्रियांच्या हक्कांसाठी, मुक्तीसाठी आत्मसन्मानाचा मार्ग दाखवला. दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्गच्या वतीने या दिनाचे औचित्य साधून दर्पण महिला फ्रंटच्या अध्यक्षा स्नेहल तांबे आपले विचार व्यक्त करत आहेत. जय भीम. आज 25 डिसेंबर या दिवशी म्हणजे 25 डिसेंबर 1927 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन करून समस्त स्त्री वर्गाला पारंपरिक गुलामगिरीच्या शृंखलेतून मुक्त केले. म्हणूनच हा दिवस स्त्री मुक्ती दिन म्हणून संपूर्ण भारत देशात संपन्न केला जातो. प्रस्थापित समाजरचनेच्या मानसिक आणि सामाजिक बंधनातून मुक्त करण्यात डॉक्टर आंबेडकर यांचे योगदान अनन्यसाधारण आहे. या दिनाचे औचित्य साधून दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्गच्या वतीने आम्ही सामाजिक प्रबोधन हवे आणि आधुनिक युगात वावरणाऱ्या समस्त स्त्री वर्गाला नवे भान यावे या उद्देशाने मी स्वातंत्र्य आणि बुद्ध फुले आंबेडकर या डॉक्टर दीपा श्रीवास्तव यांनी लिहिलेल्या पुस्तकाचा आधार घेऊन माझे विचार व्यक्त करत आहे. मनुस्मृतीच्या अध्यायात स्त्रीवर अनेक बंधने होती, तसेच तिच्या स्वातंत्र्यावर मर्यादा घालण्यात आल्या. भगवान बुद्धांनी दिलेले स्वातंत्र्य मनूने हिसकावून घेतले. स्त्री मुक्तीचा प्रथम विध्वंसक म्हणू होता, म्हणून मनुस्मृती झाली. मनुस्मृतीचा कायदा अस्तित्वात असतानाच डॉक्टर आंबेडकरांनी स्त्रियांना न्याय मिळावा म्हणून हिंदू कोडबिलाचा आग्रह धरला. तसेच त्यासाठी त्यांनी सत्तेचाही त्याग करण्यास मागेपुढे पाहिले नाही. देशातील पुरुषप्रधान समाजरचनेची धर्मशास्त्रांचा, पुराणांचा, मनुस्मृतीचा दाखला देऊन स्त्रियांचे हक्क अधिकार नाकारले. हे सर्व हिंदू कोडबिलाने मिळवून दिले. स्त्रीला मूलभूत अधिकार हिंदू कोडबिलाने मिळवून दिले. स्त्रीच्या विकासाच्या, प्रगतीचा मार्ग मोकळा झाला. स्त्री पुरुषांप्रमाणे एक व्यक्ती आहे हे सिद्ध झाले. वर्णव्यवस्था अस्तित्वात असतानाच इसवी सन 563 मध्ये गौतम बुद्धांचा जन्म झाला. 21व्या वर्षी प्रवऱ्या घेऊन त्यांनी समता, स्वातंत्र्य, बंधुता वर आधारित तत्वज्ञानाची ओळख जगाला करून दिली. बौद्ध धर्माचा मूळ ग्रंथ त्रिपिटक. थेरिगाता या ग्रंथात भिक्खुनींनी आपले भिक्खुनी होण्याआधीचे जीवन व नंतरचे जीवन व बुद्धांच्या विचारांचा अभ्यास, बौद्ध मतांचा प्रचार करीत असताना आलेले अनुभव काव्यात्मक पद्धतीने लिहिले आहेत. त्यांचा संग्रह केला आहे. 73 बौद्ध भिक्खुनींचे उद्गार 522 गाथांच्या स्वरूपात संग्रहित करण्यात आले आहेत. स्वायत्तता या स्वतंत्राने जगता येणे म्हणजे स्वातंत्र्य. कोणत्याही गोष्टीची निवड करता येणे, सृजन करता येणे, नवनिर्माण करता येणे वा शोध घेण्याची क्षमता निर्माण करणे म्हणजे स्वातंत्र्य. स्वतःला मुक्तपणे अभिव्यक्त करणे, पर्याय निवडण्याकरता प्रतिबंध न करणे अशी स्वातंत्र्याची व्याख्या करता येईल. डॉक्टर आंबेडकर या संदर्भात म्हणतात, ज्या ठिकाणी विषमता आहे, भेदाभेद आहे, त्या ठिकाणी स्वातंत्र्य असूच शकत नाही. भारतीय समाजात, त्या समाजातील व्यवस्थेत स्वातंत्र्य आहे का? हर एक माणूस स्वतंत्र आहे का? इथल्या पुरुषप्रधान व्यवस्थेत तर निम्न वर्गातील जर पुरुषच स्वतंत्र नव्हते तर स्त्रियांची काय अवस्था असेल? ज्यांचे मन स्वतंत्र नाही तो जिवंत असून मेलेला आहे. मनाचे, विचारांचे स्वातंत्र्य ही जिवंतपणाची साक्ष आहे. थेरिगाता म्हणजे जागतिक वाङ्मयातील पहिली स्त्रियांची रचनाकृती होय. या भिक्खुनींनी काल्पनिक किंवा पौराणिक नाहीत. बौद्धकालीन स्त्रियांचे वैचारिक दृष्ट्या व सामाजिकदृष्ट्या प्रगत होत्या. तथागतांनी स्त्रियांना संघात प्रवेश देऊन पुरुषप्रधान वैदिक संस्कृतीचा जणू आव्हानच दिले. सर्वांवर उपकार करणारी, सुखदुःखात समतेने वागवणारी, सर्वांचा आदर्श दाखवणारी आणि सर्वांवर अनुकंपा करणारी अशी जी नारी तीच होय, असे प्रशंसोद्गार तथागतांनी यशोधरेच्या बाबत काढले आहेत. सामाजिकदृष्ट्या प्रगल्भतेचे याच्यापेक्षा उत्तम उदाहरण ते कोणते? डॉक्टर आंबेडकरांचे कार्य अलौकिक आहे. कारण विषमतेचा पुरस्कार करता असलेला ग्रंथ मनुस्मृतीचे दहन डॉक्टर आंबेडकरांनी
25 डिसेंबर 1927 रोजी महाड येथे भरलेल्या परिषदेत करून प्रतिक्रांती विरुद्ध क्रांती केली. मनुस्मृतीचे दहन हा स्त्री स्वातंत्र्य प्रेरणेचा देदीप्यमान उज्ज्वल आविष्कार आहे. मनुस्मृती लिहून म्हणून स्त्रियांच्या गुलामगिरीवर कायद्याने शिक्कामोर्तब केले. म्हणून स्त्रीचे स्वातंत्र्य नाकारणारे कायदे केले, जे ब्राह्मणी वर्चस्वातून केले गेले. ते कायदे राज्यसत्तेने पाळले जावेत यासाठी कठोर बंदोबस्त केले. हिंदू कोडबिलाने स्त्रियांना द्विभार्य प्रतिबंध केला, वारसा हक्क दिला, पतीच्या इस्टेटीत कायद्याने हक्क दिला, सवतीची टांगती तलवार गळून पडली, मूल दत्तक घेण्याचा अधिकार दिला, पोटगीचा अधिकार दिला. स्त्रियांच्या हाती त्यांनी कायद्याची ढाल दिली. बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोडबिलाच्या रूपाने युगप्रवर्तक कार्य केले. महात्मा फुले यांनी सामाजिक परिवर्तनाचा पाया घातला व आंबेडकर यांनी कळस चढविला. स्त्रीचे सर्वात नुकसान मनूने केले. स्त्रीची जी नवी पिढी उदयास आली तिचे श्रेय आंबेडकरांना जाते. त्यांच्यामुळे आजची स्त्री आपल्या स्वतःच्या अस्तित्वाप्रती जागृत आहे. आजच्या आधुनिक स्त्रीचा विचार करता ती स्त्री शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक क्षेत्रात प्रगतीपथावर गेलेली आहे. आजच्या स्त्रीने शैक्षणिक प्रगतीचा कळस गाठलेला दिसून येतो. शिक्षणाच्या जोरावर उच्च पद ग्रहण करून समाजाचा व देशाचा विकास साधला आहे. 10वी-12वीतील परीक्षांमध्ये मुलींची टक्केवारी जास्त दिसून येते. आज सिंधुदुर्ग जिल्ह्याची धुराही एक महिला सांभाळताना दिसून येते. ज्या समाज व्यवस्थेमध्ये स्त्रीला गुलाम बनवले, रूढी परंपराचे ओझे दिले, स्वातंत्र्य हिरावून घेतले, माणूस म्हणून जगण्यासाठीची किमान मानवी मूल्यापासून वंचित ठेवले, अशा अन्यायकर संस्कृतीचे ती आज वहन करताना दिसून येते. शिक्षण जरी झाले असले तरी मानसिक स्वातंत्र्याचा अभाव तिच्यामध्ये दिसून येते. तिच्यासमोर खोटे आदर्श निर्माण केले जात आहेत हे तिच्या लक्षात येत नाही. खोटा इतिहास निर्माण करून पुन्हा तिला व्रतवैकल्यामध्ये डांबून टाकले जात आहे. परंपरेने सांगितले म्हणून केले अशी भूमिका तिने आता सोडली पाहिजे. आपल्यासमोरील प्रत्येक घटना, इतिहासातील सण उत्सवातील, महिला आरक्षणाच्या, राजकीय पटलावरील समस्या असोत, तिची चिकित्सक दृष्टीने तिने विकसित केली पाहिजे. ताराबाई शिंदे, सावित्रीबाई फुले आजच्या वर्तमान साहित्याचे वाचन करून तिने आपल्या कक्षा रुंदावायला हव्या. महिला कमी नाहीत, मग त्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील असोत वा इंदिरा गांधी. इंदिरा गांधींना तर इथल्या मूर्तिपूजक संस्कृतीने मंदेश प्रवेश नाकारला. एका विधवेने देशाचा कारभार सांभाळावा का, असा कुत्सित प्रश्न लोकांनी विचारला. त्यांच्या तोंडी चपराक देण्याचे काम व स्त्री कुठेही कमी नाही हे दाखवायचे धाडस इंदिरा गांधी यांनी केले. बाबासाहेबांच्या वैचारिक क्रांतीचे हे फळ होय. मुलांना शाळांमधून लैंगिकतेचे आज शिक्षण दिले जाते, पण त्या लैंगिकतेचा कुठेतरी उद्रेक होताना दिसतो. अत्याचार, व्यभिचार, बलात्कार यासारखे गुन्हे मोठ्या प्रमाणात घडतात. छोट्या मुलींपासून वृद्ध महिलेपर्यंत अत्याचार होताना दिसून येतात. आज सांस्कृतिक प्रगती मोठ्या प्रमाणावर झालेली आहे. पूर्वी तमाशा म्हटला की त्या स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असायचा, पण आज कला म्हणून जोपासली जाते. अण्णाभाऊ साठे यांच्या पोवाड्यातून समाजातील कामगारांच्या दारुणतेचे विदारक चित्रण समोर येते. वामनदादा कर्डक यांनी गायलेली गाणी काळजात घर करून दिसतात. आज गाणे, पोवाडे, कविता, वगनाट्य यातून समाजाचे प्रबोधन होताना दिसते. समाजाचे प्रबोधन, वैचारिक क्रांती करण्याचे काम मोठ्या प्रमाणात केले गेले. आजच्या स्त्रीने आपल्या अवतीभोवतीच्या परिस्थितीचा गांभीर्याने विचार करावा. प्राप्त परिस्थितीमध्ये समाधान न मानता पुढच्या पिढीला आपल्या महापुरुषांचा वैचारिक वारसा प्रदान केला पाहिजे. निसर्गाने स्त्रीकडे संस्काराचे महत्त्वाचे काम सोपविले आहे. म्हणून आपल्या अपत्यांना सक्षम बनवून विज्ञाननिष्ठ बनवणे हे तिचे कर्तव्य म्हणावे लागेल. माणुसकी विरोधी स्त्रीद्वेषी शक्ती प्रबळ होताना दिसत आहे. जणू प्रतिक्रांतीला सुरुवात झाली आहे. अशा परिस्थितीत समाजामध्ये निर्माण झाली असता स्वस्थ बसणे हे धोक्याचे ठरू शकते. महापुरुषांच्या योगदानातून समाजाच्या विक्रांतीतून आपली निर्मिती झाली असून हे समाजातून फेडण्यासाठी पुढच्या पिढीची वैचारिक बैठक आपल्याला निर्माण करावी लागेल. आम्हा स्त्रियांना मानवमुक्तीच्या लढ्याचे सारस्य करावायचे आहे. धर्म, जाती, रूढी, परंपरा यांच्या नावाखाली चाललेले शोषण संपवायचे आहे. नवा
समताधिष्ठित, विज्ञाननिष्ठी, विवेकवादी, धर्मनिरपेक्ष समाज उभा करायचा आहे. उद्याच्या विकासगामी, अहिंसक, उत्पादक, प्रतिभाशाली, लोकशाहीवादी समाज उभा करायचा आहे. आम्हाला पुरुषांच्या मागे पुढे किंवा विरोधी नव्हे तर बरोबरीने नव्या समाजक्रांतीसाठी प्रबोधन, संघटन आणि संघर्ष करायचा आहे. आम्हाला प्रतिगाम्यांच्या विरोधाची लढाई समतावादी पुरुषांच्या बरोबरीने जिंकायची आहे. आजच्या स्त्रीने शैक्षणिक प्रगतीचा कळस गाठलेला दिसून येतो. शिक्षणाच्या जोरावर उच्च पद ग्रहण करून समाजाचा व देशाचा विकास साधला आहे. 10वी-12वीतील परीक्षांमध्ये मुलींची टक्केवारी जास्त दिसून येते. आज सिंधुदुर्ग जिल्ह्याची धुराही एक महिला सांभाळताना दिसून येते. ज्या समाज व्यवस्थेमध्ये स्त्रीला गुलाम बनवले, रूढी परंपराचे ओझे दिले, स्वातंत्र्य हिरावून घेतले, माणूस म्हणून जगण्यासाठीची किमान मानवी मूल्यापासून वंचित ठेवले, अशा अन्यायकर संस्कृतीचे ती आज वहन करताना दिसून येते. शिक्षण जरी झाले असले तरी मानसिक स्वातंत्र्याचा अभाव तिच्यामध्ये दिसून येते. तिच्यासमोर खोटे आदर्श निर्माण केले जात आहेत हे तिच्या लक्षात येत नाही. खोटा इतिहास निर्माण करून पुन्हा तिला व्रतवैकल्यामध्ये डांबून टाकले जात आहे. परंपरेने सांगितले म्हणून केले अशी भूमिका तिने आता सोडली पाहिजे. आपल्यासमोरील प्रत्येक घटना, इतिहासातील सण उत्सवातील, महिला आरक्षणाच्या, राजकीय पटलावरील समस्या असोत, तिची चिकित्सक दृष्टीने तिने विकसित केली पाहिजे. ताराबाई शिंदे, सावित्रीबाई फुले आजच्या वर्तमान साहित्याचे वाचन करून तिने आपल्या कक्षा रुंदावायला हव्या. ती अवस्था काढून टाकायची आहे जिने पिढ्यानपिढ्या स्त्री जातीवर प्रहार केला. ती अवस्था काढून टाकायची आहे जिने पिढ्यानपिढ्या स्त्री जातीवर प्रहार केले. ती व्यवस्थाही काढून टाकायची आहे जिने युगानुयुगे स्त्री देहाची विटंबना केली. तो इतिहासही काढून टाकायचा आहे ज्याने क्षणाक्षणाला स्त्री अवयवांची अश्लील चर्चा केली. ती संस्कृतीही काढून टाकायची आहे जिने स्त्री दास्यत्वाला वर्षानुवर्षे देव आणि धर्माच्या नावाने नागवले. तो माणूस सुद्धा काढून टाकायचा आहे ज्याने स्त्री योनीतून जन्मून स्त्रीचे माणूसपण आजवर धिक्कारले. ते पुरुष सत्ताक वर्चस्व एकदाच काढून टाकायचे ज्याने जन्मापासून ते मरेपर्यंत स्त्रीचे जीवन फक्त भोगवस्तू मानले. कारण हे सारं काढल्याखेरीज मानवतावादाचा या सृष्टीवर नवांकुर उमलणार नाही आणि स्त्री जन्माचे माणूसपण सुद्धा फुलणार नाही. प्राध्यापिका पूनम गायकवाड. नमस्कार, मी कल्पना मलिक आजच्या या कार्यक्रमात आपली कविता सादर करत आहे. कवितेचं शीर्षक आहे जोखड. स्त्री बोलत राहते हाताच्या बोटांची भाषा वयात आल्यापासून. तिला बजावलेलं असतं चार चौघात उघडपणे बोलू नये काहीच त्याविषयी. अगदी तारीखही लक्षात ठेवावी मागच्या पुढच्या संदर्भाने. ठरवावं आपलं वेळापत्रक पाळीच्या येणे जाण्यावर. पाळी काळात कपड्यांचे रंगही निवडावेत जपून. कसं उठावं, कसं बसावं, कुठे जाऊ नये, काय करू नये, सगळं अगदी तोंडपाठ असतं तिला. आणि ती तेच पडवत राहते आपल्या पुढच्या पिढीला. जुनेराचं कापड कालबाह्य होऊन आता नवनवे पर्याय आलेत गल्लोगल्ली. जुनेराचं कापड कालबाह्य होऊन आता नवनवे पर्याय आलेत गल्लोगल्ली. पण तरीही सर्वांदेखत जाहिराती पाहताना ती चोरत राहते नजर आणि गुंतून राहते सतत या पिढ्यानुपिढ्याच्या चक्रात. धन्यवाद.